ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बांधवांनो, भारत हा खरं तर कृषीप्रधान देश आहे. कृषीबरोबरच शेतीपूरक व्यवसायामध्ये सुद्धा आज बरेच लोक उतरत आहे, कारण कृषीपूरक व्यवसायाचे महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आणि आज जर आपण पाहिले तर शेतकरी पुरुषांबरोबरच शेतकरी महिला सुद्धा ह्या कृषीपूरक व्यवसायामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आज आपण अशाच एका कृषी नव उद्योजिकेची माहिती आपण आज पाहणार आहोत. तर आपण त्यांच्याशी चर्चा करणारच आहोत. त्याच्या अगोदर आपण त्यांचं जे कार्य आहे ते चित्रफितीच्या माध्यमातून पाहूयात. कृषी प्रधान अशा आपल्या या भारत देशामध्ये कृषीमध्ये तर नवनवीन तंत्रज्ञान वापरून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेतच, पण कृषीपूरक व्यवसाय देखील तितकेच महत्त्वाचे ठरत आहेत. अशाच कृषीपूरक व्यवसायामध्ये यशाचं शिखर गाठलेल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या सौ सीमा कुलदीप डोंगरे म्हणजेच नवउद्योजिकतेचं आदर्श शेतीतील अशाश्वतता बघून शेतीपूरक व्यवसाय करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली आणि सुरू झाला अन्न प्रक्रिया उद्योग. सध्याच्या धावपळीच्या युगात महिलांना किंवा अगदी कोणालाही इच्छा असूनही अनेक पदार्थ वेळ काढून करता येत नाहीत. मग अशावेळी धावून येतात ते सीमाताईंचे प्रीमिक्स. अगदी ढोकळ्यापासून ते पुरणपोळीपर्यंत आणि गव्हाच्या सत्वापासून ते उपवासाच्या पदार्थापर्यंत दक्षिणात्य चायनीज असे पदार्थ सीमाताईंच्या प्रीमिक्समध्ये विराजमान झालेले आहेत. त्यातलाच एक पारंपरिक पदार्थ म्हणजे शेंगोळी. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेच्या माध्यमातून सीमाताईंनी या उद्योगाला सुरुवात केली. बचत गटाच्या मदतीने सुरुवात केलेला हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. अर्थात त्यासाठी त्यांनी घेतलेली कठोर मेहनत आहे. अन्नाची गुणवत्ता टिकवणं, योग्य पद्धतीने पॅकिंग करणं, विक्री व्यवस्थापन, वितरण वगैरे यासारख्या गोष्टींचं मार्गदर्शन घेऊन कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीनं सीमाताईंनी यामध्ये यश संपादन केलं आहे. ग्राहकांची मागणी आणि आवड आता अचूकपणे ओळखणाऱ्या सीमाताईंना या व्यवसायात अनेक अनुभव आले, पण न डगमगता जिद्दीनं आणि प्रामाणिकपणे त्या या व्यवसायात पुढे जात राहिल्या. या व्यवसायासाठी त्यांना कुटुंबाचंही भक्कम पाठबळ मिळालं. आदर्श सरपंच ते यशस्वी उद्योजिका असे पुरस्कार प्राप्त सौ सीमा कुलदीप डोंगरे या महिलांनाही हेच सांगू पाहतायत की प्रामाणिकपणे आणि जिद्दीने कोणतीही गोष्ट केली की यशाचं शिखर नक्की गाठलं जातं. सौ सीमा कुलदीप डोंगरे या नवउद्योजिकतेला, त्यांच्यातल्या जिद्दीला मनापासून सलाम. तर चित्रफितीवरून तुम्हाला कल्पना आलीच असेल. तर आज आपल्यासोबत आहेत सौ सीमा कुलदीप डोंगरे. नमस्कार सीमाताई. नमस्कार. तर सर्वप्रथम मला सांगा ताई की तुम्ही ह्या व्यवसायाकडे कशा काय वळालात? तसं पाहिलं तर लग्न झाल्यानंतर मी ह्या डोंगरे कुटुंबात आले. यांचा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेतीच. आणि शेतीमध्ये ते कांदे, गुलछडी म्हणजे अशी फुलशेती, कांदे वगैरे असं ऊस या प्रकारचे पीक हे घेत होते आणि त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह चालत. काही वेळेला असं व्हायचं की जे पिकवायचं त्याला बाजारभाव नसायचा, त्यामुळे त्या एवढं मेहनत घेऊन एवढे कष्ट घेऊन सुद्धा त्या शेतीचं आम्ही काय करायचं, त्या पिकाचं आम्ही काय करायचं असा प्रश्न पडायचा. फुलशेतीसुद्धा कधी बाजार असतो कधी नसतो, कांद्याला सुद्धा कधी बाजार असतो कधी नसतो, असं म्हणजे शाश्वत शेती नाही आहे असं मला वाटायचं. आणि त्याच्याशी जोडधंदा म्हणून मग घरात आपलं शिलाई कामाचा व्यवसाय चालू ठेवला. त्याचसोबत मग असंच एक दिवस आम्ही कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव या ठिकाणी व्यावसायिक प्रशिक्षणासाठी आम्ही गेलो होतो. तिथे एक कार्यशाळा होती, त्या निमित्ताने आमचं तिथं जाणं झालं.
आणि तिथून आम्हाला काही चांगल्या गोष्टी कळाल्या की व्यवसायासाठी आपण काय काय करू शकतो, त्याच्यासाठी तिथं छान मार्गदर्शन झालं. मग आमच्या घरामध्ये आल्यावर मग प्रशिक्षणाबाबत चर्चा झाली की अशी अशी कार्यशाळा केविकेला घेतली गेली. मग त्याच्यातून आपण काय व्यवसाय करता येईल असाच विचार चालला होता. तर शेती आपल्याकडं आहेच आहे, तर शेतीमध्ये जे पीक घेतो तर त्याला ज्यावेळेला बाजारभाव नाही आहे, तर अशा वेळेला आपण त्याच्यावर काही प्रक्रिया करता येईल का, काही करता येईल असा विचार झाला आणि मग आम्ही त्या व्यवसायाकडं थोडं वळालो. त्या पद्धतीने पाहिलं तर आजकालचं जसं जरा धावपळीचं जीवन आहे, तर विचार केला की धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला कामासाठी जायचं असतं, उद्योगधंदा असतो, बरीच गडबड असते, मागं व्याप असतात. मग त्याच्यातून आपल्याला काय करता येईल त्यांच्यासाठी पण. तर बरेच उद्योग व्यवसायांचा विचार केल्यानंतर आम्ही रेडी टू कुक असं रेडी मिक्सेसमध्ये काही करता येईल का, शेतीशी निगडीत काही त्याच्यामध्ये आपल्याला घेता येईल का असा विचार केला. मग कांदे आहेत, मग कांद्याला ज्यावेळेला बाजार नसतो तर ते समजा ड्राय करून त्याच्या संदर्भात पावडर करता येईल किंवा ते जर आपण काही हॉटेल्सला देता येईल का असा विचार झाला. आणि जे आम्ही पीक घेतो त्याच्यावर प्रक्रिया करून आम्ही विचार केला की रेडी मिक्सेसमध्ये त्याचा वापर करू. कुठलाही व्यवसाय म्हटलं की त्याच्यासाठी गरज असते ती मार्गदर्शनाची आणि त्याचबरोबर प्रशिक्षणाची. तर ह्या उद्योग व्यवसायाला जे गरजेचं मार्गदर्शन होतं किंवा प्रशिक्षण होतं, तर ते तुम्ही कसं मिळवलं? या संदर्भात मार्गदर्शन आम्हाला कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव या ठिकाणी आम्हाला त्या संदर्भात सगळी माहिती मिळाली. म्हणजे त्याचं तांत्रिक मार्गदर्शन, ते टिकवायचा कसा, किंवा त्या उत्पादनाचं साठवणूक कशी करायची, जर प्रॉडक्ट तयार केल्यानंतर त्याला संरक्षण कसं मिळेल किंवा ते साठवून क्षमता त्याची कशी वाढेल. त्याचबरोबर म्हणजे आपण प्रॉडक्ट तयार केलं पण त्याला परत पॅकिंग कसं करायचं, लेबलिंग कसं करायचं, या संदर्भात सगळं पूर्ण मार्गदर्शन आम्हाला कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव या ठिकाणी मिळालं. प्रशिक्षणाबरोबरच पुढचा टप्पा जो महत्त्वाचा असतो की कुठल्याही उद्योग व्यवसायाला लागणाऱ्या कच्च्या मालाची गरज. तर हे जे कच्चा माल आहे, हा कच्चा माल तुम्ही कुठून मिळवला किंवा कशा रीतीने उपलब्ध केला? कच्चा माल आम्हाला म्हणजे आमच्या शेतातून तर मिळतोच आहे. म्हणजे जसं काही आमच्या रेडी मिक्सेससाठी चणा लागतो, म्हणजे हरभरा लागतो, मूग लागतो किंवा उडीद डाळ लागते. त्याच पद्धतीने कांदा पावडर लागते, टोमॅटो पावडर लागते, मिरची लागते. या पद्धतीचे जे बाजरी, अनेक प्रकारचे कडधान्य लागतात रेडी मिक्सेसमध्ये, ते आम्ही आमच्या शेतामध्ये तर पिकवतोच आहेत. ज्यावेळेला आम्हाला ऑर्डर जास्त असते, त्याची गरज जास्त लागते कच्च्या मालाची, त्यावेळेला आम्ही आमच्या इतर आजूबाजूला जे शेतकरी आहेत त्यांच्याकडनं घेतो. आता आम्हाला तांदूळ लागतो, तर आमच्या इथून मावळपट्टा जवळ आहे, तर त्यांच्याकडनं आम्हाला तांदूळ अगदी उत्तम दर्जाचा तिथून आम्ही त्या शेतकऱ्यांकडनं घेत असतो. हा जो व्यवसाय तुम्ही उभारत असताना तुम्हाला किती खर्च आला आणि तुम्ही ह्या उद्योगासाठी जे काही आर्थिक सहाय्य लागलं, जी तुम्हाला आर्थिक गरज होती, ती कशा पद्धतीने तुम्ही उपलब्ध केली? हा व्यवसाय चालू करताना पहिला आम्ही ट्रायल बेसवर म्हटलं कसं बनवता येईल, काय करता येईल. तर अगदी अल्प दरात म्हणजे 5 ते 6 हजार रुपयामध्ये आम्ही त्याची सुरुवात केलेली आहे. आणि काही प्रॉडक्ट तयार करताना आमच्या लक्षात आलं किती त्याला खर्च येईल, कॉस्टिंग किती येईल, त्यावर आम्ही विचार विनिमय केला. त्याचबरोबर त्याचं पॅकिंग, ह्या सगळ्याचं हे पाहिलं तर आम्हाला 5 ते 10 हजारामध्ये आम्ही तो व्यवसाय चालू केला. पण जसं जसं आम्हाला वाटतं आहे का बाबा मार्केटमध्ये ह्याची गरज वाढलेली आहे, आमचे कस्टमरांना हे आवडत आहे, आणि मग आम्ही त्याचं थोडंसं मशिनरीजचं मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्रातून घेतलं. तर सुरुवातीला आम्ही 50,000 रुपये बचत गटातून उचलले होते. मग छोट्या मशीनमधून आम्ही सुरुवात केली. पण जशी जशी गरज वाढली मग आम्ही प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे PMFMमधून आम्ही 3.5 ते 4 लाखाचं कर्ज घेतलं आणि शेड उभारलं. त्याचबरोबर मशिनरीज घेतल्या. असा पूर्ण टोटल एक 10 लाखाचा आमचा सेटअप तयार झालेला आहे आणि आता त्याच्यातूनच आम्ही प्रक्रिया उद्योग चालू केलेला आहे. हां मॅडम, तुम्ही आत्ता सांगितलं की तुम्ही ह्या उद्योग म्हणजे बचत गटातून पैसे उचलून पहिल्यांदा तुम्ही सुरुवात केली आणि त्याच्यानंतर जी काही प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नधान्य प्रक्रिया योजना आहे, ह्या योजनेकडून अर्थसहाय्य घेऊन तुम्ही हा उद्योग व्यवसाय चालू केला. तर हा उद्योग करत असताना तुमचं दिवसाचं रुटीन कसं आहे? सकाळी एक 9:30-10 वाजता आमच्या महिला येतात. त्यानंतर आमचे जशा ऑर्डर असतील, ज्या ज्या प्रॉडक्टसाठी रिक्वायरमेंट असेल त्याच्यावर आमची प्रक्रिया चालू होते. सकाळी महिला आल्यानंतर काही भाजीपाला असेल तर तो निवडून आम्ही ड्राय करायला ठेवतो. बाकी काही भाजणी असेल, निवडणं असेल तर त्या गोष्टी आमच्या महिला 5-6 वाजेपर्यंत येतात आणि त्या करतात.
हे ज्या तुमचं जे तुम्ही रुटीन सांगितलं, तर ह्या रुटीनमध्ये साधारणतः तुम्ही कुठले कुठले पदार्थ म्हणजे रेडी मिक्समध्ये तुमची काय काय रेंज सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे? तसं आम्ही सुरुवात तर पुरण आणि ढोकळा ह्यापासून केलेली आहे. माझ्या मुलांना खूप ढोकळा आणि ते आवडतं. तर त्यावर त्या मुलांसाठी आम्हाला म्हणजे पटकनी कधी काय करता येईल असा विचार केला आणि ढोकळा, पुरण हे चालू केलं. त्याचबरोबर मग आता मंचुरियन मुलांना फार आवडतं. मग मंचुरियन मिक्समध्ये काय करता येईल की ज्याच्यामध्ये आपण म्हणजे केमिकल न टाकता मुलांना माझ्या कसं देता येईल किंवा मग बाकीच्यांना पण आपल्याला चांगलं कसं देता येईल ह्यावर आम्ही विचार केला. धावपळीचं जग आहे, मग नाश्त्यासाठी इडली पाहिजे, ढोकळा पाहिजे, सांबार पाहिजे. मग तसं आम्ही प्रॉडक्ट तयार करत गेलो. आणि एक वेगळा पदार्थ म्हणून खरवस असतं. खरवसाचं तसं पाहिलं तर 24 तासाचं शेल्फ लाईफ म्हणजे आपलं दुधाचं शेल्फ लाईफ असतं. तर आम्ही त्याच्यावर प्रक्रिया केली आणि खरवस पावडर तयार केलेली आहे. मग त्याच्यापासून आपण खरवस तयार करतो. शेंगोळी ही पारंपरिक पदार्थ आहेत आणि तो लोप पावत चाललेला आहे. तर त्याच्यावर विचार केला की आपण आपल्या मुलांना म्हणजे आपल्या आजी आई हे जे बनवायचे ते आता आत्ताच्या मुलांना बनवता येत नाही आहे. मग त्यांना तर ते खायचं आहे पण बनवता येत नाही, म्हणून मग आम्ही शेंगोळीचा पण एक प्रयोग केला. पण तो पण एकदम छान म्हणजे सगळ्या लोकांना ग्राहकांना आमच्या खूप आवडतो. त्याचबरोबर भाजणी आपण आज म्हणतो हेल्थी राहायला पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे. तर काय करता येईल, मग आपण मिलेट्ससारखं म्हणजे आपण मिक्स धान्यापासून भाजणी तयार करतो. म्हणजे त्याच्यामध्ये नाचणी असेल, ज्वारी, गहू, बाजरी, उडीद असेल, हिरवे मूग डाळ असेल, चणा, हरभरा असेल, म्हणजे जो सालीसकट आपण त्याच्यात घातला तर ते पौष्टिक होईल, मुलांसाठी किंवा सगळ्यांसाठी छान आहे. त्याचबरोबर गहूसत्व आहे. तर गहूसत्वाचं आपण आपले आई ते कधी आजारी असले किंवा आपल्याला अशक्तपणा असला तर विचार करायचे की हां त्यांच्यासाठी थोडंसं गव्हाचा चीक करावा. आता आज वेळ नाही आहे का 3-3, 4-4 दिवस ते गहू भिजायला घाला आणि त्याची चीक बनवा आणि ते मुलांना द्या. किंवा मग कोणी आजारी असेल तर आपण त्या म्हणजे जे आजारी आहेत त्यांच्या सेवा शुश्रूषामध्ये दिवस घालवतो. तर अशा वेळेला त्यांना पण काहीतरी पौष्टिक सकस मिळालं पाहिजे म्हणून आम्ही गहूसत्व तयार केलेलं आहे. गहूसत्व म्हणजे थोडंसं घेतलं, आपलं पाण्यामध्ये मिक्स केलं, शिजवलं. जसं गोड पाहिजे, खारट पाहिजे त्याप्रमाणे आपण मुलांना किंवा पेशंटला आपण देऊ शकतो, म्हणून आम्ही गहूसत्वाचा विचार केला. त्याचबरोबर पुरण आहे आमचं. तर पुरण अशी एक गोष्ट आहे की ते 1 तास 1.5 तास तर महिलांचा जातो स्वयंपाक म्हटलं, पुरणपोळीचा स्वयंपाक. तर त्या निमित्ताने विचार केला की याच्यावर काय प्रक्रिया करता येईल. आता हरभरा तर आमच्या शेतात तर पिकतो, मग हरभऱ्यापासून आपण पुरण हरभरा डाळीचंच बनवतो. तर त्याच्यावर काय प्रक्रिया करता येईल, मग पुरण मिक्सचा विचार केला. आता आपलं पुरण मिक्स असं आहे का त्याच्यामध्ये फक्त कोमट पाणी किंवा कोमट दूध घातलं की पुरण लगेच तयार होतं. म्हणजे एखादी जरी कंपनीतून एखादी किंवा मग एखादी शिक्षिका किंवा एखादी व्यावसायिक जरी घरी आली, आता पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे तर ती अगदी 15-20 मिनटामध्ये पुरणपोळी तयार करू शकते. म्हणजे 5 मिनटातही पुरणपोळी लाटून तयार होते. अशा वेगवेगळ्या कन्सेप्टमधून आलो. त्याचबरोबर उपवास असतात, मग उपवासाला काय करायचं, मग नेहमीच आपलं खिचडी चालत नाही, खिचडीने त्रास होतो, मग त्या संदर्भात काय करता येईल. तर मग आम्ही उपवासाची इडली आणलेली आहे, उपवासाची भाजणी आहे किंवा शिंगाडा शेवई आहे. अशा वेगवेगळ्या उपवासाच्या पण आम्ही रेंज आणलेल्या. त्याचबरोबर पानाचा मुखवास आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही रेडी मिक्सेस आज मार्केटमध्ये आणतो आहे, ज्याच्यामध्ये कोणतेही केमिकल प्रिझर्वेटिव्ह न टाकता आम्ही ते लोकांपर्यंत देतो. आमची माती आमची माणसं. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही म्हणजे खूप मोठी रेंज सांगितली की तुम्ही खूप वेगवेगळे प्रॉडक्ट बनवता. तर ह्या प्रॉडक्टची क्वालिटी किंवा आपण म्हणू की गुणवत्ता राखण्यासाठी तुम्ही तुमच्या प्लॅन्टमध्ये काय काय काळजी घेता? आपल्याला आपल्या प्रॉडक्टची गुणवत्ता टिकवायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता ही हवी असते. जर आपलं वातावरण आणि तिथलं जर म्हणजे जर स्वच्छता नसेल तर ते प्रॉडक्ट कितीही तुम्ही चांगलं करा तरी ते खराब होणार. त्यासाठी पहिली काळजी म्हणजे स्वच्छता ठेवणे. कामाला महिला येतात तर त्यांचंही आरोग्य व्यवस्थित पाहिजे. जर कोणी आजारी असेल तर आम्ही त्यांना येऊन देत नाही, त्यांना त्या बदल्यात आम्ही रिप्लेस दुसरे कामगार असतात. आणि त्याचबरोबर त्याचं पॅकिंग कसं केलं पाहिजे, कारण नुसतं बनवून हे ठेवणं योग्य नाही आहे. त्यासाठी आम्ही कृषी विज्ञान केंद्र नारंगी या ठिकाणी त्याचं पॅकिंग कसं झालं पाहिजे, म्हणजे आपण म्हणतो की त्याची शेल्फ लाईफ कशी वाढेल, कारण साधं पाऊच किंवा साधा कागदी पिशवी घेऊन आम्ही ते प्रॉडक्ट पॅक करू शकत नाही. मग त्या संदर्भात कसं पॅकिंग पाहिजे याचं मार्गदर्शन घेतलं.
मग त्याच्यात फूड ग्रेड बॅग्स असतात किंवा रियूज होतीन अशा बॅग्स असतात, काही फॉईलच्या बॅग असतात. मग त्या 3 लेअर 4 लेअर या पद्धतीच्या आम्ही माहिती त्यांच्याकडनं घेतली आणि त्यामध्ये आम्ही ते पॅकिंग पहिलं करतो. त्याच्यामुळे त्याची शेल्फ लाईफ पण चांगली झालेली आहे. आता अन्न प्रक्रिया म्हटल्यावर त्या आपण प्रक्रिया तर करतो, पण बाहेर विकायचं म्हटल्यावर त्याला विविध शासनाच्या लायसन्स असतात. तर त्या संदर्भात माहिती घेतली तर फूड लायसन म्हणजे FSSAIचं लायसन आम्हाला घ्यावं लागलं. त्याचबरोबर उद्यम आधार आहे, तर ते पण लायसन आम्ही घेतलं. शॉप ॲक्ट आहेत, असे विविध लायसन गरजेचे असतात ह्या प्रॉडक्ट म्हणजे आपण जेव्हा व्यवसाय करतो तर त्या संदर्भात ह्या लायसनची गरज असते. तर आम्ही हे सगळे लायसन आम्ही काढलेले आहेत. कुठलाही माल तयार झाला की त्याला पॅकिंग खरं तर खूप महत्त्वाचं असतं, कारण प्रॉडक्टचं शेल्फ लाईफ हे त्याच्यावर अवलंबून असतं. तर हे पॅकिंग तुम्ही कुठल्या पद्धतीने करता? जो पदार्थ आता समजा खरबस मिक्स आहे तर त्याला वेगळ्या प्रकारची पॅकिंग लागते. त्याच्यामध्ये 3 लेअर 4 लेअर असे पॅकेट्स अवेलेबल असतात मार्केटमध्ये. तर आम्ही विविध ठिकाणचे म्हणजे पुणे असेल, मुंबई असेल, ह्या ठिकाणचे पहिले पत्ते घेतले आणि त्या दुकानांमध्ये आम्हाला जी पद्धतीची पॅकिंग लागते तर त्याची तिथे चौकशी केली आणि तिथून आम्ही ते पॅकेट्स घेऊन येतो. त्याच्यावर व्यवस्थित जसं लेबलिंग पाहिजे असतं. आज बाजारामध्ये नुसतं साधं लेबल चालत नाही, तर त्याच्यावर त्याचे मार्गदर्शन असतात की अशा पद्धतीचं तुमचं त्याच्यावर पूर्ण लेबलवर इन्स्ट्रक्शन पाहिजेत. तर ते आम्ही त्याच्यावर प्रिंट करून घेतो आणि तसं आम्ही पॅकिंग करतो. मग महिला आमच्या सकाळी आल्या, प्रॉडक्ट तयार झाले. ज्यावेळेला आमचं रेडी प्रॉडक्ट होतं त्याची जेवढी काळजी घ्यायची, पॅकिंगचं जे काही गरज असते ते सगळ्या करून आम्ही त्याचं पॅकिंग चालू करतो. म्हणजे जेव्हा प्रॉडक्ट तयार होतं तर लगेच आम्ही पॅकेट्समध्ये भरून पॅकिंग करून ठेवतो. पॅकिंग केल्यानंतर हा जो पॅक माल आहे, ह्या मालाचं विक्री व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने करता? मार्केटिंग हे महत्त्वाचं असतं. तर मार्केटमध्ये आम्ही हे प्रॉडक्ट आणले आहेत ह्या संदर्भात आता लोकांना माहिती झालं पाहिजे. तर आम्ही विविध एक्झिबिशनमध्ये तसा सहभाग घेतलेला आहे. म्हणजे सुरुवात आमच्याच नारायणगावमध्ये मिनथडी म्हणून लागते, तर तिथे आम्ही आमचे सुरुवातीला ढोकळा आणि पुरण हे 2 प्रॉडक्ट फक्त आमचे पहिले होते. तर अशा पद्धतीने आम्ही तिथे नेले. तर तिथे माझी पहिली खरं सुरुवात झाली एक्झिबिशनला. आणि तिथे सुरुवातीचं पाहिलं तर माझा फक्त 4,000 रुपये व्यवसाय झाला होता. पण तिथून मला विक्री कशी करायची आणि कसा ग्राहक काय विचारू शकतो ह्याची माहिती तिथं पहिली मला मिळाली. त्यानंतर आम्ही आता विविध ठिकाणी म्हणजे भीमथडी असेल, पवनाथडी असेल, इंद्रायणी थडी असेल, सावित्री महोत्सव आहे, अशा विविध एक्झिबिशनमध्ये आम्ही आता सहभागी होतो. आता आमची रेंज पण वाढलेली आहे आणि ग्राहक पण तिथे आम्हाला मिळतो. मग त्याला आम्ही आमचे वेगवेगळे ब्रोशर असतात किंवा कार्ड्स असतात ते आम्ही ग्राहकांना देतो. ग्राहकांचे नंबरसुद्धा आम्ही घेतो आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना सेल करतो. आणि त्यांचा फीडबॅक आम्ही गरजेचा असतो. म्हणजे आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला फीडबॅक त्यांचा अपेक्षित असतो. तर मग आम्ही त्यांच्याकडनं फीडबॅक घेतो की आम्हाला ह्या नंबरवर कॉल करा, कारण आम्ही पॅकेट्सवर आमचे नंबर ठेवलेले आहेत. तर त्याच्यावर ते आम्हाला कॉल्स करतात. ग्राहक आम्हाला स्वतःहून फोन करतात की आम्हाला हे मार्केटमध्ये कुठे अवेलेबल होत नाही आहेत काही गोष्टी, तर आम्हाला कसे मिळतील. मग त्याचबरोबर आम्ही त्यांना कुरिअर सेवा देतो. आणि आता असं कुरिअर पण म्हणजे जास्त प्रमाणात वाढलेले आहेत. तर असं लक्षात येतं का आता पुणे मुंबईला आपण कुरिअर देण्यापेक्षा मग आपल्याला तिथं मार्केटमध्ये कसं हे देता येईल, म्हणून आम्ही काही तिथे जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना आम्ही कनेक्ट केलं आहे. आता व्यवसाय म्हटलं तर खरं तर आर्थिक ही गरज मोठी असतेच. तर तुमच्या याचं आर्थिक नफ्याचं गणित तुमचं कसं आहे व्यवसायामध्ये? विविध एक्झिबिशनमध्ये आम्ही प्रॉडक्ट नेतो, तिथं विक्री होते. परत त्याचबरोबर विविध दुकानांमध्ये आमचं माल जातो. तर त्याचबरोबर आम्हाला तसं म्हणजे 1,00,000 - 1,15,000 आम्हाला खर्च वगैरे येतो. त्याच्यातून आमचं स्वतःचं काही मार्जिन असतं. तर त्या पद्धतीने एक 50,000 ते 60,000चं किंवा 40-50,000 रुपये आम्हाला स्वतःचा फायदा होतो महिन्याला. आणि म्हणजे सगळा खर्च जाऊन त्याच्यामध्ये आम्हाला थोडंसं बेनिफिट होतं. तुम्ही आता ह्या व्यवसायामध्ये एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला आलेल्या आहात. तर हा व्यवसाय करत असताना तुम्हाला कुटुंबाचं पाठबळ कसं मिळालं? हे रेडी मिक्सेस म्हणजे जरा थोडंसं आम्ही शेतीपूरकच व्यवसाय चालू केला, कारण ह्याच्यामध्ये सगळ्या शेतीशी म्हणजे निगडीत म्हणजे पालक असेल, कांदा पावडर असेल, लसूण पावडर असेल, असा ह्या गोष्टींची गरज असते. मग काय करता येईल असं, आणि शेती शाश्वत नसल्यावर काय करणार, त्याच्यावर प्रक्रिया करायची. तर माझ्या मिस्टरांशी ह्या विषयावर चर्चा झाली, तर त्यांनी पूर्ण म्हणजे मला संमती दिली की
चांगल्या गोष्टीसाठी त्यांनी नेहमी आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे की तू कर काही म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, काय होईल ते होईल, पण तू व्यवसाय तुला करावा असं वाटतं तर तू कर म्हणून. मग त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर माझी दोन्ही मुलंसुद्धा याच्यामध्ये मला सहकार्य करतात आहेत. म्हणजे कुटुंबाचा मला पहिल्यापासून अतिशय चांगला असं पाठिंबा मिळालेला आहे. आमची माती आमची माणसं. व्यवसाय करत असताना किंवा तुम्ही गावचं सरपंच पद पण भूषविलेलं आहे, हे कामं करत असताना तुम्हाला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले, तर हे पुरस्कारांबद्दल तुम्ही काय सांगाल? तसं पाहिलं तर हा व्यवसाय चालू व्हायच्या आधी मी तर मशीन काम वगैरे असं घरगुतीच काम म्हणजे एक हाऊसवाईफ म्हणूनच होते. त्यानंतर 2015 ते 2020मध्ये सरपंच म्हणून गावची सेवा करण्याचं संधी मिळाली. 2015 ते 20मध्ये विविध ठिकाणी पंचायत समिती असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा जिल्हा परिषद असेल, ह्या ठिकाणी मला जावं लागायचं. त्याच्यातून विविध योजना मला कळाल्या आणि मग आम्ही महिलांसाठी काय करता येईल, तर आमच्या गावात महिलांसाठी पण आम्ही विविध प्रकारचे कोर्सेस घेतले. त्याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राने सुद्धा आम्हाला चांगला पाठिंबा दिला किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, पुणे जिल्हा उद्योग केंद्र असेल, तर यांनी सुद्धा आम्हाला चांगलाच पाठिंबा दिला आणि सपोर्ट पण केला. तर त्या निमित्ताने मग मला 2017मध्ये आदर्श सरपंच पुरस्कार म्हणून मिळाला. त्याचबरोबर महाराष्ट्र सेवा संघ यांचाही आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला, सकाळचा पण मिळाला आणि कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी सुद्धा यशस्वी उद्योजिका म्हणून मला पुरस्कार दिला. त्याबद्दल सर्वांची मी खरंच ऋणी राहील. तर कुठलाही व्यवसाय म्हटलं की त्याच्यामध्ये चढ उतार हे येतातच. तर तुमच्या आयुष्यातही असा एखादा टप्पा आला की ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की नाही बाबा हा व्यवसाय नको, किंवा अशा काही घटना घडल्या आहेत का? तसं पाहिलं तर शेती हाच व्यवसाय आणि हेच डोळ्यासमोर आम्ही आत्तापर्यंतचं कुटुंब चालवत होतो. तर असं वाटायचं की काही ह्या शेतीत राम नाही, काय करायचं. त्याच्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया केली, काय करता येईल. आम्ही सुरुवातीला थोडंसं लॉसमध्ये पण गेलो, पण आम्ही म्हणतो ना, म्हणजे मिस्टरांनी मला पहिलंच सांगितलं होतं काही झालं तरी घाबरू नकोस, आहे मी तुझ्यासोबत. मग त्याच्यावर प्रक्रिया करून आम्ही केलं. बऱ्याच वेळेला आमचं असं वाटायचं का हे खराब होतं आहे, लॉसमध्ये गेलो, काय करणार त्याच्या संदर्भात. तरी आम्ही जिद्द नाही सोडली की हे करत राहायचं, प्रामाणिक प्रयत्न केले. आता सांगितल्याप्रमाणे स्वच्छता ठेवणे आणि आमच्या महिला कामगारांना पण सांगून ठेवलं की तुमचं काही आम्ही हे होऊन देणार नाही आहे, म्हणजे मजुरी वगैरे आम्ही वेळेत तुम्हाला देणार. कधी कधी आम्हाला कर्ज पण घ्यावं लागलं. ते कर्ज कसं फेडायचं याचा थोडंसं विचार व्हायचा की शेतीला आम्ही भांडवल गुंतवायचं की व्यवसायात गुंतवायचं की मुलांचे शिक्षण सांभाळायची. मुलांनासुद्धा आता मुलं मोठी झालेली, त्यांच्या शाळेला फी भरायची. मग हे सगळं आर्थिक ज्यावेळेला आम्हाला बजेट सांभाळायचं होतं तर त्यावेळेला फार अडचणी यायच्या. मग त्यानंतर आम्हाला ह्या व्यवसायातून थोडं थोडं जसं जसं ग्राहकांच्या पसंतीला आम्ही उतरलो आणि मग थोडंसं आम्हाला समाधान वाटलं की हां, ह्याच्यातून आम्ही पुढं जाऊ शकतो आणि 2 पैसे कमी पण ग्राहकांना आपण चांगलं द्यायचं असंच ठरवलं. त्याच्यामुळे मग पुढे हळूहळू त्यांना प्रॉडक्ट आवडले आणि व्यवसाय पण वाढला आणि त्याच्यामुळे खरंच आर्थिक स्थिती आमची खरोखर बदललेली आहे. आज तुम्ही स्वतः एक यशस्वी उद्योजिका झालेल्या आहातच, परंतु अजूनही समाजामध्ये अशा बऱ्याचशा शेतकरी महिला आहेत की ज्यांनाही आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वेगवेगळे लघु उद्योग व्यवसाय करायचे आहेत. तर अशा महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? महिला म्हटल्यानंतर त्यांना कौटुंबिक विवंचना भरपूर असते. प्रत्येक महिलेला काही ना काहीतरी व्याप असतो किंवा त्रास असतो. मानसिक त्रास असेल, शारीरिक असेल, आर्थिक असेल, असा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा त्रास किंवा काहीतरी विवंचनेमध्ये प्रत्येक महिला असते. पण कधी असं मला असं वाटतं का त्यांनी खचून गेलं नाही पाहिजे. आणि काय होतं, समाज आहे शेवटी, समाज आपल्याला थोडंसं काही गोष्टी बोलून पण दाखवतं. तसा मी सुद्धा बरेच अनुभव घेतलेले आहेत का त्यामुळे समाजामध्ये आपल्याला कधी कधी असं वाटायचं का आपण ह्या गोष्टी कशासाठी करतो, काही गरज नाही आहे करायची, हे लोक फक्त नावं ठेवतील किंवा काय करतील. तर आपण ज्याला चांगलं करतोय, आपण समाजासाठी चांगलं देतोय, मला मानसिक समाधान आहे का आपण चांगलं चाललो आहे, म्हणून मग आपण पुढे गेलं पाहिजे. बाकीचा विचार सोडून प्रामाणिक प्रयत्न करत राहणे आणि जिद्दीने पुढे जाणे, हेच मी महिलांना सांगेल. खूप छान माहिती दिलीत, खूप छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचे आभार. तुमच्या
भविष्यातील वाटचालीसाठी सह्याद्री वाहिनीकडून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.